हो का? आज 9वं उदाहरण स्टार्ट करतोय आपण. 9 नंबर्स आहे आपलं. प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 6 मधील एक्झाम्पल नंबर 9. काय पहा, शो दॅट tan क्यूब थिटा. काय हे tan क्यूब थिटा? tan क्यूब थिटा -1 divided by tan theta -1 is equal to sec square theta plus tan theta. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला, तर आता काय करू आपण, LHS लिहून घेऊ. काय LHS बघा, लेफ्ट हँड साइड आहे तुमच्याकडे. LHS लेफ्ट हँड साइड आहे. tan क्यूब थीटा -1 divided by tan theta -1. Am I right? Yes, correct. आता बघा, मी याला ह्या जो अंश आहे ना tan क्यूब थीटा, याला मला असं लिहिता येईल पहा. म्हणजे तुमच्याकडे एक a क्यूब मायनस b क्यूब हा एक फॉर्म्युला आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला, विस्तार सूत्र म्हणतो आपण. यामध्ये काय होतो, पहिल्या ब्रॅकेटमध्ये a मायनस b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर असं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, तर तोच इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. मग आपल्याला काय करायचं बघा, म्हणजे आता इथं हा जो अंश दिसतोय यामध्ये वर काय आहे, tan क्यूब थिटा -1. याला तुम्हाला हा जो tan क्यूब थिटा -1 आहे, तर 1चा क्यूब लिहायचा आहे. 1चा क्यूब 1 होता आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला असं लिहिता येईल. म्हणजे हा जो पार्ट आहे tan थिटा, हा म्हणजे a समजा तुम्ही, आणि हा 1 म्हणजे b समजा, आणि हा फॉर्म्युला याला लावा. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल a मायनस b. a मीन्स tan थिटा आणि b मीन्स 1. ही झाली पहिली ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल, आता स्क्वेअर यावं लागेल. a चा स्क्वेअर म्हणजे आता tan चा स्क्वेअर, tan स्क्वेअर थिटा प्लस या दोघांचा गुणाकार tan थिटा इंटू 1, कारण b म्हणजे 1 आहे ना, आणि प्लस b म्हणजे 1 प्लस त्याचा. ठीक आहे, छेदात काहीच बदल नाही, छेद जसं तसं लिहायचं आपल्याला. छेद काय, tan थिटा -1 आहे छेद. ठीक आहे, पुढे पुढे बघा, इज इक्वल टू. आता तुम्ही जर हा पार्ट बघितला tan थिटा -1 वरचा, हा tan थिटा -1 आणि हा पण tan थिटा -1च आहे ना, हा कॅन्सल आउट होऊन जाईल दोन्ही खालचा वरचा. म्हणजे अंशात का राहिला बा, अंशातच राहिला. आता अंश बघा काळजीपूर्वक, त्यामध्ये हा आहे tan स्क्वेअर थिटा आणि हा 1चा स्क्वेअर म्हणजे 1. 1चा स्क्वेअर झाला 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. ब्लॅक पेन जे लिहिला तो हा पार्ट आहे, tan स्क्वेअर थिटा आणि हा 1चा स्क्वेअर 1 आणि प्लस निळ्या पेन जो लिहितो तो पार्ट वरचा जसं चाललाय तो आहे tan थिटा. tan थिटा इंटू 1 मीन्स tan थिटा. ओके, आता खाली तर काही झालं नाही. आता परत हा जो पार्ट आहे याला मी कंसात लिहिलं. याला जर तुम्ही कंसात लिहिलं, तुमच्याकडे एक सूत्र आहे पहा, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे हा जो पार्ट आहे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, हा काय झाला, सेक स्क्वेअर थिटा प्लस tan थिटा ॲज इट इज. आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलं, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डाबा बरोबर उभा. हे तर प्रूव्ह झालं, डावी बाजू. चला सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. उदाहरण नंबर किती घ्यायचं होतं आपल्याला, 10. 10 उदाहरण तर तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. याची लेफ्ट हँड साईड काय बघा, याची लेफ्ट हँड साईड काय आहे, याची लेफ्ट हँड साईड आहे LHS इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 डिवाइडेड बाय
साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 हे लेफ्ट हँड साईड. आता आपल्याला राईट हँड साईड आली पाहिजे. पहिली स्टेप काय करतोय मी? पहिली स्टेप काय करतोय मी? इथे लिहितोय डिव्हाइड. काय करायचंय? डिव्हाइड DIVID डिवाइड बाय कॉस थीटा. कॉस थीटा डिवाइड करायचं. आता प्रत्येकाला कॉस थीटा डिवाइड केलं तुम्ही काय होतं? एक स्टेप वाढवतो इथं. काय होईल मग? साइन थीटा अपॉन कॉस थीटा मायनस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा प्लस 1 अपॉन कॉस थीटा आणि डिव्हाइड. आता खालचं, आता छेदातल्या पण प्रत्येक टर्मला कॉस थीटा डिवाइड करायचं. छेदात काय? साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा मायनस 1 अपॉन कॉस थीटा. काय नाही, प्रत्येक टर्मला कॉस थीटा डिवाइड करा. आता बघा काय झालं. आता तुम्ही लक्ष द्या, तुमच्या लक्षात आला असेल आता हा साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे हा झाला टॅन थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा मायनस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा कॅन्सल म्हणजे 1 प्लस 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच सेक थीटा. हा आला अंश. आता छेदाकडे बघा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा, हा साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय येईल? टॅन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे 1 मायनस 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा. अशा प्रकारे कॉस थीटाने डिव्हाइड केलं आणि रिलेशन वापरून साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू काय केलं? कोणता फॉर्म्युला वापरला आपण? इथं फॉर्म्युला वापरला साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. हे रिलेशन इथं वापरलेलं आहे. दुसरं रिलेशन काय वापरलं? दुसरं रिलेशन वापरलं 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. हे रिलेशन वापरलं. बाकी राहिला प्रश्न आहे कॉस थीटा अपॉन कॉस थीटा. तुम्हाला कॉस थीटा अपॉन कॉस थीटा 1, कॉस थीटा अपॉन कॉस थीटा 1 हे तुम्हाला कळालं. ठीक आहे. आता पुढची स्टेप महत्वाची. पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं बघा. पुढच्या स्टेपमध्ये आता इथं हा जो अंश आहे तो ॲज इट इज राहू देऊ आपण. तो तसंच राहू देऊ. टॅन थीटा मायनस 1 प्लस सेक थीटा. यात कोणताही बदल केलेला नाही. याला उलट कंस करून देतो. ओके. आता छेद बघा. आता छेदात काय करायचं? हा जो सेक थीटा आहे ना, हा दिला यायचा. हा असं लिहितोय मी मायनस सेक थीटा, नंतर लिहायचं प्लस टॅन थीटा आणि मग लिहायचा प्लस 1. काय नाही, फक्त रिराईट केलं मी. ही स्टेप वाढवतो. या स्टेपची गरज नाही पण वाढवतोय तुम्हाला सोडण्यासाठी. आता काय झालं बघा. पुढची स्टेप बघा. पुढची स्टेप अशी होईल टॅन थीटा अंशात अजूनही काही बदल करायचा नाही. -1 प्लस सेक थीटा. ठीक आहे. किंवा ठीक आहे, याला असं जाऊ द्या. किंवा याला असं लिहा अंश. अंश रिराईट करून घेतो. अंश चला सोपं करून घेतो. त्याला असं लिहितो -1 प्लस सेक थीटा प्लस टॅन थीटा असं लिहितो. चला काही नाही, फक्त रिराईट केला. -1 आधी लिहिला, मग सेक थीटा लिहिला, मग टॅन थीटा लिहिला. काही फरक पडत नाही. तुम्ही कोणतीही टर्म कुठेही लिहू शकता. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. खाली काय पहा मायनस. आता मायनस सेक थीटा आहे की नाही, हा मायनस सेक थीटा प्लस टॅन थीटा. हा जो पार्ट आहे ना, हा एवढा जो कंसात लिहिला मी, त्याच्यामध्ये मायनस साईन कॉमन काढतो. मग काय होऊन जाईल? तो मायनस सेक थीटा. काय सांगितलं मी तुम्हाला? हा जो पार्ट आहे मायनस हा एवढा, आता मी ज्याला कंस करतोय त्यामधून काय करायचं आपल्याला? -1 कॉमन काढायचं. -1 जर कॉमन काढलं कंसात काय येईल? सेक थीटा मायनस टॅन थीटा असं कंसात राहील. आणि हा जो 1 आहे त्याला काही हात लावला, त्याला ॲज इट इज ठेवला +1. आता हा जो +1 होता याच्यात आता बदल करायचा आपल्याला. हा जो +1 आहे ना, याला काय लिहायचं? याला असं लिहायचं. याला लिहायचं, थोडं स्क्रीनवर येतो. याला लिहायचं सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन
स्क्वेअर थिटा असं याला लिहायचं. तुम्ही म्हणलं सर हे का लिहिलं तर बघा तुमच्याकडे आयडेंटिटी तुम्ही मागे पण दिली होती अशी आयडेंटिटी आहे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मागच्या उदाहरणात वापरली. त्याच्यावर तुम्ही काय म्हणू शकता 1 इज इक्वल टू हा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर ह्या 1च्या जागेवर आपण हे लिहिलं. आता तुम्हाला ऍडजस्टमेंट कळाली असेल. आता बघा वरचं ॲज इट इज -1 प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा कंस बंद कंसातच लिहितोय मुद्दाम्याला. आता खाली बघा खाली तुम्हाला दिसतोय हा -1 कंसात सेक थिटा मायनस टॅन थिटा. यात पण काही बदल नाही. आता बदल आहे पुढच्या पार्टमध्ये. आता हा जो पुढचा पार्ट आहे सेक तुमच्याकडे सूत्र आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय पहिल्या कंसात ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए मायनस. मग सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा याला कसं लिहिता येईल तुम्हाला? याला लिहिता येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे पहिल्या कंसात त्यांची बेरीज करायची आणि दुसऱ्या कंसात त्यांची वजाबाकी करायची. ओके तर हेच इथं आपल्याला अप्लाय करायचंय. आता इथं काय लिहिलं आपण तेच ते सूत्र इथं लावायचं. पहिल्या कंसात येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि दुसऱ्या कंसात येईल सेक थिटा मायनस टॅन थिटा. अशा प्रकारे छोटासा बदल केला. आता बघा आता पुढची स्टेप बघा. पुढच्या स्टेपमध्ये बघा आता हा -1 प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा हा जसा तसा छेदात बघा तुम्ही. आता मला काय करायचं छेदामध्ये तुम्हाला दिसतंय की ते कॉमन निघतो. काय कॉमन निघतो की तुम्हाला सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि इथला सेक थिटा मायनस टॅन थिटा हा पार्ट कॉमन काढता येतो. मी तो पार्ट कॉमन काढतो. तो तेवढा पार्ट मी काय करतो कॉमन काढतो. तो जर कॉमन घेतला मी आता तुम्हाला कसं मिळेल काय कॉमन घेतोय मी सेक थिटा मायनस टॅन थिटा मी घेतलं कॉमन. ओके म्हणजे इथं पहिल्या टर्म मधलं पहिली टर्म कुठून कुठपर्यंत आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. पहिली टर्म आहे हे ही आहे येथून तर इतकी. इथलं एक राहिलं काय राहिलं हा प्लस साईन राहिलं. इथलं प्लस साईन राहिलं द्यायचं. कंट्रोल शेड इथलं प्लस साईन राहिलं आपण द्यायचं. ठीक आहे. आता ही पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म. पहिल्या टर्म मधला कोणता पार्ट राहतो हा -1 राहतो -1. दुसऱ्या पार्ट मधला हा कोणता पार्ट राहतो हा राहतो प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा एवढा पार्ट राहतो. तर खाली स्क्रोल करतो. आता तुमच्या लक्षात आलं का बघा जर तुम्ही सेक थिटा मायनस टॅन थिटा कॉमन घेतला तर ब्रॅकेट मधला जो पार्ट राहिलेला दिसतोय तुम्हाला हा वरचा पार्ट आणि हा खालचा पार्ट ही दोन्ही सेम आहे ती कॅन्सल होते. म्हणजे तुम्हाला पुढची स्टेप काय मिळते पुढची स्टेप तुम्हाला मिळते वर काहीच राहते म्हणजे 1 खाली राहतो सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि हेच आहे तुमची उजवी बाजू. अशा प्रकारे प्रूव्ह झालं LHS इज इक्वल टू RHS. चला आता नसेल कळालं तर मी तुम्हाला परत एकदा समजून सांगेल. एकदा राईट डाऊन लिहून घ्या सर्वांनी. दिसते तुम्हाला क्लिअर? चला लिहा बरं. इथं छोटीशी दुरुस्ती करा. इथं जे आहे ना हे मायनस साईन पाहिजे. इथं ही मायनस साईन आहे की नाही इथं मायनसच पाहिजे आणि तीच आपली RHS आहे 1/sec थिटा मायनस टॅन थिटा हीच RHS आहे. इथं प्लस साईन तिथून केलं गेलं होतं त्याला मायनस करा तेवढाच बदल. चला बाकी क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काय म्हटलंय अ बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर. एक मुलगा 48 मीटर अंतरावर उभा आहे कुठून फ्रॉम अ बिल्डिंग. चला एक बिल्डिंग काढून घेऊ. बिल्डिंग काढतायत सर्वांना. चला ही बिल्डिंग काढली आपण. ही झाली बिल्डिंग. ठीक आहे ही झाली बिल्डिंग. आता या बिल्डिंगला नाव देऊन टाकू. चला याला नाव देऊ. याला नाव देऊ आपण A B हा बेस आहे आणि A हा बेस आहे आणि B टॉप आहे त्या बिल्डिंगचा. आता एक मुलगा उभा करून देऊ आपण. चला इथं मुलगा उभा करतो C या पॉईंट घेऊन. हा झाला मुलगा. आता काय करतोय तो मुलगा त्या बिल्डिंग कडे बघतोय. पण कुठे बघतोय टॉपवर. या टॉपवर जेव्हा बघतो तो मुलगा बघतो तेव्हा काय झालं इथं एक अँगल तयार होतो 30 डिग्रीचा. हा जो अँगल तयार झाला आहे
30 डिग्री. अँगल ऑफ इलिव्हेशन हा अँगल आहे 30 डिग्री. आता काय सांगितलं, डिस्टन्स किती आहे 48 मीटर. ओके, हा बेस त्या बिल्डिंगचा, हा तो मुलगा दोघातलं अंतर 48 मीटर. आता विचारलं की त्या बिल्डिंगची हाईट काढा. आपण आपला अझम्पशन लिहून टाकू. लेट ए बी इज बिल्डिंग. मराठीतून पण लिहितो मी, काळजी करू नका. समजा ए बी इमारत आहे. ओके, बॉय इज ॲट पॉइंट सी. मुलगा सी आहे. ओके, आता आपल्याला ते डिस्टन्स दिलंय, म्हणजे ए पासून सी पर्यंत डिस्टन्स किती आहे 48 मीटर. ओके, ए सी किती आहे 48 मीटर. आणि अजून काय दिलं आपला अँगल ए सी बी. हा जो अँगल आहे हा दिला आपल्याला 30 डिग्री. आणि आपला विचारलंय बिल्डिंगची उंची. मग आपण काय करू, टॅन थिटा लावू. काय आहे टॅन थिटा? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ऑपोजिट साइड आहे ए बी, तर टॅन थिटा म्हणजे काय, टॅन 30 लावू आपण. टॅन 30 जर लावलं, टॅन 30 डिग्री जर लावलं तुम्ही, टॅन 30 अंश, तर 30 अंश समोरील बाजू आहे ए बी आणि 30 अंशाच्या लगतची बाजू आहे ए सी. ही गुणोत्तर घेऊन टाकू. टॅन 30 ची किंमत तुम्हाला माहिती आहे 1/√3. ए बी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, बिल्डिंगची उंची ए बी, आणि ए सी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 48. जर तुम्ही तिरकस गुणाकार केला तुम्हाला ए बी मिळेल, ए बी बरोबर मिळेल 48/√3. आता याला सोपं रूप देतो मी, 48/√3. 48 हा तुम्हाला असं लिहिता येईल 16 × 3 छेद आहे √3. म्हणजे त्याला असं लिहिता येईल 16 √3 गुणिले √3. कारण की हा जो 3 आहे, किंवा असं करू डिटेल मध्ये लिहितो, हा 3ला तुम्हाला असं लिहिता येतो √3 गुणिले √3 आणि छेदात आहे तुमच्याकडे √3 √3. आता हा एक √3 हा √3 कटला, म्हणजे तुमचं आलं ए बी इज इक्वल टू 16√3 मीटर. म्हणजेच इमारतीची उंची आली बेटा, उंची आली 16√3 मीटर. आता कधी कधी या √3 ची किंमत आपल्याला दिली जाते. जर √3 बरोबर 1.73 घेतली तुम्ही, तर तुम्हाला हा गुणाकार सुद्धा करता येईल. 16√3 म्हणजेच काय, 16 गुणिले 1.73. उत्तर काढाय असं हे पण तुम्हाला मीटर मध्ये मिळून जाईल. ओके, हाईट ऑफ बिल्डिंग तुम्हाला मिळालेली आहे. एकदम सोपं उदाहरण आहे, सर्वांनी नोट डाऊन करा.